हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 6वीचं इतिहास व नागरिकशास्त्र पाठ नंबर 6 बघणार आहोत. आणि हो, पूर्ण पाठ ऐकायचा आणि नाही समजला तर आणखी एकदा बघायचा. आपल्या पाठाचं नाव आहे मौर्यकालीन भारत आणि याच्यामध्ये 2 मुद्दे आहे. एक आहे ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आणि एक मौर्य साम्राज्य कसे विस्तार झाला. आता याचा आपण बघूया. आता हे बघा, छोट्या पॅरेग्राफमध्ये काय आहे तुम्हाला माहीत आहे का? इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाचे मोठे साम्राज्य प्रस्थापित राजाने मोठे केले होते. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. इसवी सन 518च्या सुमारास दायुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला. दायुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते. बघा, इराणमध्ये सायरस नावाच्या राजाचे मोठे साम्राज्य स्थापन त्याने स्वतःने केले होते आणि हे साम्राज्य कुठपर्यंत होते? वायव्य भारतापासून रोमपर्यंत, आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. आणि 518च्या सुमारास काय दायुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला आणि दायुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती करून घेतले. ग्रीक इतिहासकारांनी हे लिहून ठेवले आहे. त्याच्या लेखणीतून ही माहिती आपल्याला मिळते आणि राजनैतिक संबंध आणि व्यापार कसा होता याबद्दल ही देवाणघेवाण वाढली. सम्राट दायुशने त्याच्या साम्राज्यात सर्वस्व दारिक नावाचे एकच प्रकारचे चलन लागू केले. त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले. पार्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दायुशच्या काळात बांधले गेले. पार्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे. हे बघा, हे दारिक नावाचे जे तुम्हाला चित्र दिसते हे चलन म्हणजे त्या काळचे ते पैसे, ते कोणी केले होते? दायुश राजाने त्याचं चलन लागू केलं होतं. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी बघूया. आता ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 भारताचा वायव्य प्रदेशावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्यांच्याशी निकराचा लढा दिला आणि सम्राट अलेक्झांडर म्हणजे सिकंदर याने काय केलं? 326 भारताच्या वायव्येकडील प्रदेशावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेला आला म्हणजे मगधमध्ये आणि काही भारतीय राजांनी त्याच्याशी लढा दिला. तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते आणि त्याच्या या लढाईमध्ये त्याच्या सैनिकांच्या खूप हाल अपेष्टा झाल्या होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की आपण परत आपल्या मायदेशी जाऊया. पण त्याच्या विरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणे भाग होते. भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले आणि त्यांना हे बंड पुकारणे त्याच्या विरुद्ध कठीण होते. पण सिकंदराला माघार घेणे तर भागच होते, कारण भारतात जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या होत्या आणि त्या सत्रप असे, त्या नेमणुकांना काय म्हणायचे? अधिकाऱ्यांना सत्रप. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 तो मरण पावला आणि बॅबिलोन येथे तो 323 मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे आणि हे स्थळ कुठे आहे? बॅबिलोन, इराकमध्ये. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. बघा, सिकंदराच्या आगमनामुळे काय झालं? भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यामध्ये व्यापार वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते
त्यांचा परिचय या लेखनातून पश्चिमेकडे जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाकौशल्यावर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला आणि त्याच्या पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजाची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्याचे राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. त्यावर नाण्यावर त्या राजाचे नाव असे. सिकंदराची ही नाणी अशीच प्रकारची होती. आणि ग्रीक राजाची नाणी कशी होती? नाणी म्हणजे पैसे. एका बाजूला राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या देवाचे चित्र. आणि सिकंदराची नाणी याच प्रकारची होती. हे बघा, ह्या चित्रात दिसले हे सिकंदराचे नाणे. हे पुढे सिकंदराचे चित्र आणि ते त्यांच्या देवतेचे चित्र. आणि हे चांदीचे नाणे होते. अशाच प्रकारची होती. त्यानंतरच्या काळात भारतातील राजांनी अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली आणि नंतर भारतातील राजांनी अशा प्रकारची नाणी पाडण्याची सुरुवात केली. मौर्य साम्राज्य. बघा आता चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता स्थापन केली. बघा, चंद्रगुप्त मौर्याने काय केलं की मौर्य साम्राज्याची स्थापना केली. पण मगधचा जो राजा होता अगोदर धनानंद, त्याचा जुलमी राजवट होती. लोक कंटाळून गेले होते आणि त्याचा पराभव चंद्रगुप्त मौर्याने केला आणि 325च्या सुमारात मगधावर त्याची सत्ता स्थापन केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या आणि सिकंदराने जे सत्रप नेमलेलं होतं, सिकंदर मेल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर त्या लढाया त्या सत्रपामध्ये सुरू झाल्या. हा सिकंदराचा सेनापती सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा कोण होता? सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बाबिलोनचा राजा झाला आणि सिकंदराचा जेव्हा मृत्यू झाला आणि तो नंतर बाबिलोनचा काय झाला? राजा. त्याने वायुव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात आले आणि चंद्रगुप्त आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे चंद्रगुप्त मौर्याकडे अफगाणिस्तान, काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश मौर्य साम्राज्यात स्थापन झाले. तुम्हाला माहीत आहे का? विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. त्यात धनानंदचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडले आहे. या कथानकात आर्य चाणक्य किंवा कौटिल्य यांच्या योगदानास विशेष महत्त्व आहे. बघा, हे चंद्रगुप्त मौर्याची सगळी माहिती विशाख दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. त्यात धनानंदचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली आणि त्याचे सगळे श्रेय चाणक्य किंवा कौंडिल्य यांच्या योगदानास विशेष महत्त्व आहे. मेगस्थनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. आणि मेगस्थनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता आणि तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता आणि त्याच्या इंडिका आणि ग्रंथ लिहिला होता त्याने. त्यामध्ये हे वर्णन मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्व आहे. गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले होते. तसा उल्लेख असलेला शिलालेखही तिथे आहे. तुम्हाला माहीत आहे का? जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता. असे मानले जाते की आयुष्याच्या शेवटी त्याने राजत्याग केला. उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. आणि जैन परंपराचा चंद्रगुप्त मौर्याने स्वीकार केला आणि धर्माचा स्वीकार केला आणि आयुष्याचा शेवट त्याने राजपथाचा त्याग करून त्याचं उरलेलं आयुष्य कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे घालवलं आणि शेवटी त्याचा तिथेच मृत्यू झाला.
आता सम्राट अशोक चंद्रगुप्त राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला. बघा, चंद्रगुप्त राजाच्या त्यागानंतर चंद्रगुप्त राजाचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला आणि बिंदुसारच्या मृत्यूनंतर अशोक हा सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कालिंगवर स्वारी केली. कालिंग राजाचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात होता. सम्राट अशोकने कालिंगवर विजय मिळवला. बघा, हा सम्राट अशोक जो राजा होता तो तक्षशिला येथे उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून नेमणूक त्याची करण्यात आली होती आणि तक्षशिलामध्ये जे बंड झाले होते त्याचा त्याने यशस्वीरित्या काय केला होता, प्रतिकार केला होता. आणि मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कालिंगवर स्वारी केली आणि कालिंगवर त्याने विजय मिळवला. वायुव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले. बघा, अशोक सम्राटचे साम्राज्य कुठपर्यंत पसरले? वायू अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळकडून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत साम्राज्य अशोकाचे पसरले. कालिंगचे युद्ध. कालिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतराप्रती दया आणि क्षमा वृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते आणि कालिंगचे युद्ध झाल्यानंतर ते रक्तपात बघून त्याने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने आता दया, क्षमा, शांती आणि वृत्ती हे त्याच्या गुणाचे उद्दिष्ट जीवनाचे ठेवले. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरवले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहे. या लेखामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान प्रियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला, पण त्याच्यानंतर कलिंगवर युद्धाच्या वेळेस त्याचं हृदय परिवर्तन हे झाले आणि म्हणून त्याने असा एक शिलालेख लिहून ठेवला आहे. त्याच्यात त्याचा उद्देश केला आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडी इत्यादी शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नये असे सक्त निर्बंध लिहून ठेवले आणि सम्राट अशोकाने लेखात जंगलातील वटवाघळे, माकडे, गेंडे यांची शिकार करू नये, जंगलात आग लावू नये असे निर्बंध लावून ठेवलेले होते. आणि या चित्रात तुम्हाला सम्राट अशोक यांची मूर्ती दिसते. बघा, अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते. बघा, अशोक सम्राटने कशाचा? बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्याने आपली मुलगी आणि मुलगा यांना श्रीलंकेस पाठवले. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशामध्ये त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. म्हणजे जे सेवेकरी आहे बुद्धाचे ते त्याने आशिया आणि मध्य आशियामध्ये पाठवले आणि त्याने स्तूप आणि विहार बांधले. अशोकाची लोकोपयोगी कामे. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयीसाठी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. बघा, सम्राट अशोकाने आता लोकांच्या सोयीसाठी काम सुरू केलं आणि त्यावर त्यांनी मोफत औषध मिळावे आणि रस्ते बांधले. सावलीसाठी दोन्ही बाजूने झाडे लावली.
धर्मशाळा, विहिरी बांधल्या. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या परिसरात कोणती संस्था कोणत्या लोकोपयोगी कामे करतात त्याचा अहवाल तयार करा, म्हणजे त्याची माहिती मिळवा. तर मौर्यकालीन राजव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पडले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभाग तोशिला म्हणजे ओडिसा, पश्चिम विभाग उज्जैनी म्हणजे मध्य प्रदेश, दक्षिण विभाग सुवर्णगिरी म्हणजे कर्नाटकातील कनकगिरी, उत्तर विभाग म्हणजे तक्षशिला म्हणजे पाकिस्तान. असे हे 4 विभाग राज्यकारभाराच्या सोयीसाठी मौर्य सम्राटाने पाडलेले होते. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असे. वेगवेगळ्या पातळ्यावर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हे खाते होते बघा. आणि हे सगळे वेगवेगळ्या काम करायचे, वेगवेगळ्या पातळीवर सगळे मंत्रिपद. आणि मंत्री राजाला सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद घ्यायची. आणि या सगळ्यावर देखरेख, शत्रूवर हल्ल्याच्या नजर ठेवण्यासाठी एक अत्यंत सूक्ष्म असे हेर खाते म्हणजे वेगळे माणसे नेमलेले होते. मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पन्नाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबर व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते. आणि मौर्य काळात काय होतं, शेतीला महत्त्व होतं आणि शेतीच्या उत्पन्नात भरभराटही झाली होती. आणि हत्तीच्या दातावर कोरीव काम करणे, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय कसे करायचे ते लोक चालवायचे. आणि चकाकी असलेल्या काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जातात आणि एकदम छान म्हणजे चकाकी म्हणजे चमकणारे अशी काळ्या रंगाची भांडी करायची. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. आणि नाव तयार करणे हाही एक मोठ्या प्रमाणावर तेव्हा उद्योग होता. धातुकामामध्ये धातूबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आणि लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्र तेव्हा विकसित झाले. नगरामध्ये आणि ग्रामामध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथाच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगाट्यांचे खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते बघा. आणि तेव्हा समारंभ, उत्सव साजरे व्हायचे आणि लोकांच्या मनोरंजनासाठी मौर्य समाजात काय व्हायचं, नृत्य वगैरे व्हायचे. कुस्तीचे खेळ, रथाच्या शर्यती असे खेळ लोक आवडीने खेळायचे. आणि बुद्धिबळाला काय नाव होतं, अष्टपद. सम्राट मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. तुम्हाला माहीत आहे का, भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहेत. त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते. चक्राच्या एका बाजूस अश्व व दुसऱ्या बाजूस वृषभ आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे 2 प्राणीही आहेत बघा. तुम्हाला माहीत आहे का, भारताची जी राजमुद्रा आहे त्याच्यावर अशोक स्तंभाचं जे चित्र आहे ते कुठलं आहे की सम्राट अशोकने बनवलेल्या स्तंभातून घेतलेलं आहे. अशोकने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावर चक्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे झळकते आहे. त्या स्तंभावर 4ही बाजूस सिंह आहे. समोर पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. आणि सम्राट अशोकाने हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने त्याने उभारलेले होते. आणि स्तंभावर काय होतं, सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे साकारलेली होती. सारनाथ येथे अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आणि त्या स्तंभावर 4ही बाजूस सिंह आहेत.
समोरून पाहताना आपल्याला 3च दिसतात, पण आहे तर 4. आणि त्यांच्या काळात खोदलेली गेलेली 12 टेकड्यावरील लेणी प्रसिद्ध आहे. ही लेणी बिहारमध्ये आहे. भारतातील लेण्यांमधील ही लेणी सर्वात प्राचीन आहे. हे बघा, ह्या चित्रात दिसते तुम्हाला ही जी लेणी आहे ही 12 येथील लेणी आणि ही भारतातील सर्वात जुनी लेणी आहे. सम्राट अशोकच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. काही साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे हे साम्राज्य होते. आणि मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजावून घेणार आहोत. आणि तर मग मुलांनो, तुम्हाला आजचा आपला हा पाठ समजला? जर नसेल समजला तर आणखी एकदा व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल की तुम्हाला दुसरा जो मी पाठ वाचेल त्याचा व्हिडिओ लगेच तुम्हाला मिळेल. बाय मुलांनो.